गुड मॉर्निंग. आज दुसरा दिवस आहे. आज पुन्हा आम्ही सगळी सिडनी फिरायला जाणार आहोत. आज किती थंडी बघूया. अजून बाहेर जायची हिंमत नाही केली. लेट्स सी. दुसऱ्या दिवसाची सुरुवात तितक्याच उत्साहाने झाली. आज वारा आहे पण कालच्या इतका नाही. छान गार हवा आहे आणि आता आम्ही सिडनीमधल्या आजूबाजूच्या काही गोष्टी बघायला चाललोय. या पॉइंटचं नाव आहे बाल्ड हिल लुकआउट. अप्रतिम जागा आहे. हा सुंदर समुद्र आणि तो समुद्राचा निळा रंग, तो आकाशाचा निळा रंग, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसतात ना. हा समुद्र बघून आम्ही सगळे एकदम शांत झालो, स्पीचलेस. खूप सुंदर वाटलं. थँक्स ऑस्ट्रेलिया. मला ऐकायला आवडते समुद्राची गाज. तुम्हाला येते ऐकायला? आता आपण आलोय कियामा सबब मध्ये, जिथनं कियामा ब्लो होल बघता येतो. म्हणजे दगडाच्या एका भागातनं समुद्राची एक लाट उंच वर येते. ती जागा काय आहे ते आपण बघायला जाणारच आहोत. पण तोपर्यंत हा शांत समुद्र, हा वरून वरून इतका शांत वाटणारा समुद्र अनेक गोष्टी लपवत असतो आणि अनेक गोष्टी मनात घेऊन असतो, अगदी तुमच्या आमच्यासारखाच. आता आपण आहोत एक्झॅक्टली ब्लो होलच्या जवळ. कियामा ब्लो होल म्हणतात याला. ऍक्च्युली काही नाही, पाण्यामुळे दगडाचा एक भाग तुटलाय आणि त्या भागातून लाट वर येते. अप्रतिम, प्रश्नच नाही. खरं तर अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला देखील असतील ना. आपल्याकडे समुद्रकिनारा एवढा मोठा आहे, हे दृश्य आपल्या आसपास नक्कीच असणार. फक्त आपण त्या नजरेने तिकडे बघत नाही. तुमच्या आजूबाजूला असं काही असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हेलेन्सबर्ग या सबब मधलं हे व्यंकटेश्वराचं देऊळ, साऊथ इंडियन पद्धतीने बांधलेलं हे देऊळ आहे. खरं सांगायचं तर आपल्या देशापासून हजारो मैल लांब आल्यानंतर, आपल्या संस्कृतीचं दर्शन झाल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही. अत्यंत सुबक अशा मूर्ती, नंदीची मोठी मूर्ती, त्यानंतर इथे अन्नदानासाठी असलेली वेगळी जागा, हे सगळं बघून खूप छान वाटलं. हा, आणि मुळात म्हणजे हेलेन्सबर्ग मधला गणपती देखील इथेच बसवला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये आलो आणि पिझ्झा खाल्ला नाही असं कसं? आणि तोही चक्क स्क्वेअर पिझ्झा. अतिशय टेस्टी पिझ्झा. लेट्स ट्राय. सिडनीतल्या समुद्राने मन भरून गेलं. रात्री झोपायला जरी गेलो ना तरी त्या समुद्राचं दृश्य डोळ्यासमोरून जात नव्हतं. तो निळा रंग, तो हिरवा रंग, तो आकाशाचा निळा, या सगळ्या गोष्टी डोळ्यात साठवून घेणं खरंच कठीण आहे. चित्रकारासाठी तर ही एकदमच चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण आता झोपावं लागेल, कारण उद्या आहे प्रयोग.